मित्रांनो, 20 जानेवारी 2026 पासून केंद्र शासनाच्या माध्यमातून वाहतूक नियमामध्ये अतिशय कठोर असे बदल केलेले आहेत आणि याच्याच अंतर्गत वारंवार वाहतूक नियमभंग करणाऱ्यावरती कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत केंद्रीय मोटार वाहन नियमावली 1989 मध्ये तिसरी दुरुस्ती करत केंद्रीय मोटार वाहन तिसरी दुरुस्ती नियम 2026 हा 20 जानेवारी 2026 पासून देशभरामध्ये लागू केलेला आहे आणि याच नियमावलीच्या अंतर्गत 1 जानेवारी 2026 पासून एका वर्षामध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावरती गंभीर अपराध म्हणून कारवाई केली जाणार आहे। याचबरोबर राज्यामध्ये ई चलन प्रणाली सुद्धा अतिशय पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत जे काही पोलीस अधिकारी असतील किंवा राज्य शासनाने अधिकृत केलेले अधिकारी असतील यांना प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चलान जारी करता येणार आहे। इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चलान जारी केल्यानंतर प्रत्यक्ष चलान हे 15 दिवसाच्या आतमध्ये आणि ई चलान 3 दिवसाच्या आतमध्ये संबंधित वाहन चालकाच्या पर्यंत पोहोचवलं जाईल आणि हे चलान प्राप्त झाल्यानंतर त्या वाहन चालकाला त्या वाहन मालकाला 45 दिवसाच्या आतमध्ये दंड भरावा लागणार आहे किंवा आवश्यक कागदपत्रासह चलानाला आव्हान द्यावं लागणार आहे। ठराविक कालावधीमध्ये आव्हान न दिल्यास किंवा आव्हान फेटाळल्यानंतर पुढील 30 दिवसामध्ये त्या वाहनधारकाला दंड भरावा लागेल किंवा 50% रक्कम जमा करून न्यायालयामध्ये याच्या विरोधात अर्ज दाखल करण्याची तरतूद आहे। मात्र यानंतर ही कारवाई जर झाली नाही तर ते चलान स्वीकारलं आहे असं मानून पुढील 15 दिवसामध्ये त्या वाहन चालकाला मालकाला संपूर्ण दंड भरावा लागणार आहे। चलान स्वीकारल्यानंतर दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीला रोज मेसेजद्वारे त्याच्या संदर्भातील माहिती पाठवण्यात येईल आणि दंडाची रक्कम थकवल्यास संबंधित व्यक्तीचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा त्या संबंधित वाहनाच्या नोंदणीशी संबंधित कोणतीही अर्ज प्रक्रिया पुढे त्या वाहन मालकाला करता येणार नाही। प्रलंबित प्रकरणामध्ये वाहन किंवा परवाना नॉट टू बी ट्रान्झॅक्टेड म्हणून चिन्हांकित केला जाईल आणि गंभीर उल्लंघनाच्या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार ते वाहन जप्त करण्याचा अधिकार सुद्धा अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे काही कठोर असे नियम बदलण्यात आलेले आहेत, करण्यात आलेले आहेत आणि ई चलन प्रणालीच्या अंतर्गत सुद्धा ही नियमावली घालण्यात आलेली आहे, ज्याच्यामुळे आता वाहन चालकांचे जे काही वारंवार नियमाचे उल्लंघन करण्याची सवय आहे त्याच्यामध्ये शिस्त लागण्यासाठी मदत होणार आहे आणि याच नियमाचं पालन करावं आणि आपल्या विहित दिलेल्या कालावधीमध्ये नागरिकांनी वाहन चालकांनी दंड भरून वाहतूक नियमांचं पालन करावं अशा प्रकारचं आवाहन परिवहन विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। धन्यवाद।